आणि तुम्ही प्लीज तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. मी प्रफुल्ल बोलतो मुंबईहून. मी बोला. कुंडली मार्गदर्शनासाठी सोनाली मॅडमकडे गेलो होतो. त्यावेळी माझ्या पत्नीची व माझ्या मुलीच्या कुंडलीचं मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं. त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन आम्हाला केलं. आमच्या तिघांच्या कुंडलीमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी त्याने आम्हाला उपयुक्त अशा उपाययोजना पण सांगितल्या, ज्यामुळे आमच्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल घडून आले. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडून वास्तू परीक्षण सुद्धा करून घेतलं. तर त्यावेळी ते सर आले होते, त्यांचे मिस्टर. तर ते आले होते, त्यांच्याकडून आम्ही वास्तू परीक्षण करून घेतलं. आमच्या घरामध्ये आजारपण वगैरे होतं व इतर काही वास्तुदोष होते, त्यामुळे घरात मानसिक ताणतणाव सुद्धा होता. तसंच जिओपॅथिक स्ट्रेस सुद्धा होता. पण त्यावर सरांनी आम्हाला चांगले उत्तम उपाय सांगितले आणि आमच्या घरी यंत्र अध्याय केला व आम्हाला 6 ते 8 दिवसामध्ये घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवायला लागली. पूर्ण घराचा ऑरा चेंज झाला. त्यासाठी मी सरांचे व सोनाली मॅडमचे आभार मानतो आणि साम टीव्हीने मला माझा अनुभव शेअर करायची संधी दिल्याबद्दल साम टीव्हीचे पण मी आभार मानतो. नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही आमच्याशी बोललात या सगळ्या अनुभवाबद्दल. सोनालीताई, हे जेव्हा तुमच्याकडे आले होते ते म्हणाले की आजारपणाचा सुद्धा प्रॉब्लेम होता. आणखी काय काय प्रॉब्लेम्स होते? त्यांच्या घरी आजारपणाचा प्रामुख्याने प्रॉब्लेम होता. त्यांच्या घरी त्यांचे वयस्कर आई वडील आहेत, भाऊ राहतात आणि खूप कल्चर्ड अँड डिसेंट आणि हायली एज्युकेटेड फॅमिली. खूप चांगल्या सगळ्या पोझिशनला, खूप चांगल्या पोस्टला ते लोक काम करतात. घरी डॉक्टर्सही आहे. त्यांचा एक भाचा आहे, तो डॉक्टरेट करतोय. मुलगी जी आहे CA करते. पण कुठेतरी त्यांच्या कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम्स होते आणि घरामध्ये एकदम जेव्हा सर मार्गदर्शन केलं तर एकदम डल असं वातावरण होतं आणि सगळ्यांनाच काही ना काहीतरी प्रकारचा आजार. नुकतंच त्यांच्या वाईफचं पण युट्रसचं ऑपरेशन वगैरे झालं. त्यांना स्वतःलाही थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे. पुरुष असून म्हणतात थायरॉईड हे फक्त स्त्रियांना, पण त्यांना प्रामुख्याने खूप हाय थायरॉईड आहे. मग अशा वेळेला जेव्हा आपण त्यांचं कुंडलीचं मार्गदर्शन आपण त्यांना केलं, त्यांनी मुलीचं घरामध्ये लक्ष लागत नव्हतं अजिबात. तर अशा वेळेला मी म्हणते की चुकीची जी अंतर्गत रचना कुंडलीबरोबर, त्यांचं प्रामुख्याने उत्तर दिशेला टॉयलेट बाथरूम आले आणि एक सोडून 2-2 टॉयलेट बाथरूम आलेले आणि पूर्ण उत्तर दिशा बंद होती. आता लोकांचा एक गैरसमज काय आहे की आमचं पूर्व ईशान्येचं द्वार आहे म्हणजे आमची वास्तू 100% आहे. फक्त द्वार असणं हे गरजेचं नसतं. आता पूर्ण शरीर आहे म्हणजे तुमचा चेहरा खूप सुंदर आहे आणि शरीराचा कुठला तरी भाग कट झालेला आहे किंवा चुकीच्या गोष्टी तुमच्या भागात, मग तो पूर्ण तुमचं फिजिकल अपीअरन्स कसा दिसेल, चांगला दिसेल का, तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळेल का, तर नाही. मग त्यांचं उत्तर दिशेला खूप जास्ती प्रॉब्लेम्स होते. पूर्व दिशा बंद होती आणि कुठेतरी ह्यांच्याकडे जिओपॅथिक स्ट्रेस हा काय असतो, भूमिगत ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा असतात. त्याच्या वेन्स जर तुम्ही जर बेडच्या खालूनच्या पास होत असतील तर त्या वेन्स जिथून पास होतात त्या पोर्शनला तुम्हाला प्रॉब्लेम होतात. समजा त्या वेन्स तुमच्या लोअर बॉडीच्या इथून जातात, मग तुम्हाला ते आणि सतत तुम्ही वर्षानुवर्ष त्या बेडवर झोपत असता. त्यामुळे प्रामुख्याने आजार पण आपल्याला हे जिओपॅथिक स्ट्रेसमध्ये जाणवतं. आणि ही चुकीची अंतर्गत रचना, आता किचन त्यांचं दक्षिणेला आलेलं आहे, त्यांचं जेवण करताना तोंड दक्षिणेला होतं. त्यामुळे मग कुठेतरी त्यांच्या घरामध्ये एवढं नैराश्य, म्हणजे सगळे हायली एज्युकेटेड असून एक मानसिक शांती त्यांच्या घरामध्ये नव्हती. म्हणून आता पण त्यांनी अभिप्रायामध्ये सांगितलं की 2 ते 6 दिवसामध्ये जे आम्हाला रिझल्ट, हे 2 ते 6 हे काही मॅजिक होत नाही आहे. जेव्हा आपण ह्या गोष्टी हे त्यांचंही एक सहकार्य मिळतं की जसं आपण त्यांना जे उपाययोजना देतो ते त्यांना एवढ्या, म्हणजे त्यांचं निदान ऐकून त्यांना एवढं बरं वाटतं की त्या उपाययोजना ते लगेच फॉलो करतात आणि सांगितल्याप्रमाणे तेवढी मेहनत घेऊन ते करतात. त्याचबरोबर ते मग त्या यंत्र आणि रत्नाध्याचा पण त्यांना उपयोग होतो आणि त्यामुळे लगेच पॉझिटिव्ह ऊर्जा लगेच, म्हणजे विदिन 2-3 डेज त्यांना एवढा फरक जाणवायला लागतो त्याच्यामध्ये.